इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक, हरित नाशिक ही संकल्पना घेऊन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने उन्नत नाशिक अभियान राबवण्यात येत आहे. महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या संकल्पनेतून उन्नत नाशिक अभियान राबवण्यात येत असून या अभियानाचा शुभारंभ कुंभमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते कालिदास कला मंदिर येथे संपन्न झाला. या प्रसंगी महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार, भाजप गटनेते श्याम बडोदे, लक्ष्मण सावजी, सुधाकर बडगुजर, अभिनेता चिन्मय उदगीरकर आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. या उन्नत नाशिक अभियान शुभारंभ प्रसंगी नाशिक शहरात विविध क्षेत्रात शहर स्वच्छतेसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भूप्रहरींचा सन्मान कुंभमंत्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. आणि व्यासपीठावरती ज्यांच्या खरं तर आज खूप आनंद होतोय की एका व्यासपीठावरती आपण आज सगळेजण नाशिकच्या उन्नती करता आणि उन्नत नाशिक घडवण्याकरता एकत्रित आलो. सर्वप्रथम मी आपण सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करते की आपण स्वतःहून एक पाऊल पुढे घेण्याचं जे कर्तव्य आहे ते पार पाडलंय. कारण आपण जेव्हा म्हणतो की आम्हाला पर्यावरणाचं संवर्धन करायचं आहे, स्वच्छ, सुंदर आणि हरित नाशिक घडवायचं आहे, त्यामध्ये सहभाग हा खूप मोठा असतो. बोलणं वेगळं असतं आणि कृतीतून ते पुढे येणं हे अतिशय वेगळं आहे. आणि आता जसं चिन्मयदादांनी सांगितलं की आपण सर्वांनीच एकत्रित येऊन नाशिकचा सन्मान अजून वाढवूयात. जागतिक सन्मान जो आपल्या गोदावरी आईला मिळतो कुंभमेळ्यानिमित्त, तो कसा अजून उंच वाढवता येईल यावर सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे. आणि नक्कीच जेव्हा नाशिकच्या पर्यावरणावरती, नाशिक सुंदर, स्वच्छ आणि हरित याच्यावर जेव्हा काम होईल तेव्हा नाशिकचं नाव जागतिक पातळीवरती नक्कीच नेलं जाईल. उन्नत नाशिकचं आपलं ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते आपण आता इथे समजून घेणार आहोत. मी आपला 5 मिनिट सत्कार झाला पाहिजे, त्यांचा आपण सगळे कौतुक केलं पाहिजे आणि त्याला आपण प्रेरणा घेतली पाहिजे. नाही हा एवढं तुम्ही माझ्या घराला बघून मिळेल, नाही का झाडं लागणार, नाही कुठे लागणार की जाऊन नाही झाडं करून माझ्या घरासमोर 4 झाडं लागतील, माझ्या शेतावर 4 झाडं लागतील, ते मी मोठी करेल. पंतप्रधान सांगितलं एक पेड माके नाव, विद्यार्थ्यांना सांगितलं किती वेळ आहे असे पंतप्रधान आपण पाहिले का कधी की 2 महिन्याला सगळ्यांना संबोधित करतात. आणि विषय कसे करतात, अगदी आदिवासी भागात, दुर्गम भागात, पाड्यावर काम करणाऱ्या महिला असतात, कसरत करणारे, पॅटिंग करणारे उत्तराखंडमधले लोक असतात. तो ते घेऊन फिरतात, बाटल्या उतरतात, टुरिस्ट येतात, बाटल्या भेटतात, ध्यान करतात, तसे उतरणारे लोक आहेत. सहज मोठीने त्याचा पगार आहे का नाहीये, पण त्याचा वाटतं माझा देश सुंदर असला पाहिजे, माझा भाग सुंदर असला पाहिजे, माझं राज्य चांगलं असलं पाहिजे, माझं गाव स्वच्छ असलं पाहिजे. ही त्या माझी भूमिका आहे आणि त्यातून आपण प्रेरणा घ्यावी म्हणून पंतप्रधान अशा लोकांना हायलाइट करतात की बघा आमच्या भगिनी कशा कमवत आहेत, बचत गटाच्या माध्यमातून गटातून कसे करतो. पण आता आम्ही जी झाडं लावली ती झाडं लावतो बघा 20 फुटाची कशी झाडं झाली, एवढी हिरवी झालेली आहेत त्या 2-3 महिन्यामध्ये लावल्यानंतर. एक पावसाळा की असं लोक सहलीला जातील. आणि आता आम्ही संकल्प केलेला आहे, मी सांगितलं पावसाळ्याच्या आधी पुन्हा आपल्या झाड 1 लाख झाड आपल्याला संकल्प लावायचे. त्या ठिकाणी महापालिकेला मी सांगितलं, महापौर आम्ही बोललो 5 कोटी रुपये बघा काढा, लावा तुमचा 2 लाख झाडं अशी झाली पाहिजे की या 5 वर्षामध्ये सगळी भरपाई झाली पाहिजे. नाशिक शहरामध्ये झाडं लोकांनी म्हटलं पाहिजे फक्त झाडांचं शहर आहे, ते वृक्षांचं शहर आहे. त्यामुळे आपली ओळख आहे. या सगळ्या निसर्गाचं वरदान आपल्याला आहे, हिरवगार नाशिक आहे, इथलं वातावरण चांगलं आहे. इथे आम्हाला सिमेंटचं झाड करण्याचं चालणार नाही. महापालिका स्तरावर ही लोकव्यापक चळवळ असून पर्यावरणपूरक, हरित आणि सुंदर नाशिक घडवण्यासाठी उन्नत नाशिक अभियान कार्यरत राहणार आहे. आतापर्यंत या उन्नत नाशिक अभियानात 2558 भूप्रहरींची नोंदणी झाली असून महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी या अभियानाचे उत्कृष्ट सादरीकरण केलं आहे. NCN न्यूजसाठी रोहन यांनी नाशिक.